नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? हसताय ना? आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आजच्या भागात. तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, परवाच्या आणि कालच्या भागामध्ये कट्यार काळजात घुसली या सिनेमातले कलाकार आपल्या सोबत आहेत आणि आजच्याही भागात आपण त्यांच्याबरोबर धमाल करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सचिनजींना मला आता विचारायचं की खासाहेबांची भूमिका तुम्ही या सिनेमामध्ये करताय आणि हीच भूमिका कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये पंडित वसंतराव देशपांडे यांनी केली होती. तर तुमचा कसा आहे अनुभव? डॉक्टर वसंतराव देशपांडे हे नाव कानाला हात लावूनच घेतलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते व्यक्तिमत्वच वेगळं होतं. लहानपणी मी त्यांना कट्यार काळजात घुसलीमध्ये पाहिलं आणि त्यानंतर माझं सौभाग्य की अष्टविनायक या चित्रपटामध्ये मला त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करता आला, त्यांच्याबरोबर काम करता आलं. खरं म्हणजे ते काम करू इच्छित नव्हते. त्यांची बोलण्याची एक पद्धत होती की नाही मी सिनेमात वगैरे काम करणार नाही. अच्छा. पण तरीसुद्धा माझ्या वडिलांनी त्यांना शेवटी कन्व्हिन्स केलं, जसं सुबोधनी शंकरला कन्व्हिन्स केलं तसं त्यांनी वसंतरावांना कन्व्हिन्स केलं आणि मग त्यांनी होकार दिला. आणि या चित्रपटातली गाणी म्हणजे दाटून कंठ येतो किंवा प्रथम तुला वंदितो अशी अनेक गाणी या चित्रपटात वसंतरावांनी अतिशय सुरेख गायली. एकदा सेटवरती बसलेले असताना शॉर्टच्या मध्ये आम्हाला कधी कधी वेळ मिळायचा, असा जो प्रत्येक कलाकाराला मिळतो. तर तेव्हा माझ्याबरोबर वसंतराव बसले होते आणि मी त्यांना विचारलं की कट्यार काळजात घुसलीबद्दल मला सांगा ना काहीतरी. तर ते मला म्हणाले की अरे सचिन, काय आहे की तेव्हा ना गाण्याचं माझं काहीतरी खूप चांगलं चाललेलं नव्हतं. त्यामुळे घरात सगळी जरा परिस्थिती फार विचित्र होती आणि माझ्या बायकोनी आणि माझ्या आईंनी सगळ्यांनी शेवटी सांगितलं मला की हे गाणं बिणं काय, त्यांनी काय तुमच्या आयुष्यात काही होणार नाही, तू एखादी नोकरी धर आणि हे सगळं सोडून दे गाणं बिणं. माय गॉड. मी हळूहळू कन्व्हिन्स होत गेलो आणि मी त्या निर्णयाला पोहोचलो की मला गाणं सोडून दिलं पाहिजे. अरे. आणि त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांना ती नोकरी मिळालीच होती ऑलमोस्ट. त्या क्षणाला प्रभाकर पंत म्हणजे प्रभाकर पणशीकर त्यांनी ठरवलं होतं की असं नाटक करायचं मास्तरांच्या बरोबर, पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या बरोबर. आणि मग दारव्हेकरांचं असं म्हणणं झालं की आपण असा कुठला तरी कलावंत शोधूया. आणि त्यांना पहिल्यापासून ते माहिती होतं, कारण दारव्हेकर मास्तर म्हणजे वरचा क्लास. तर त्यांना कुठेतरी मनात होतं की वसंतराव देशपांडे ही व्यक्ती करेक्ट असेल ही व्यक्तिरेखा साकार करण्याकरता. म्हणून ते नोकरीला म्हणजे ऑलमोस्ट लागले होते किंवा जाणार होते 1-2 दिवसात. अशा सिच्युएशनला ते म्हणाले मला की मला ही ऑफर आली या नाटकाची आणि अशा प्रकारचा रोल, ज्या रोलनी माझं आयुष्य बदलून टाकलं. तर या कॅरेक्टरमध्ये, या रोलमध्ये ती ताकद आहे. म्हणजे काही लोकांनी तर तेव्हा हे पण म्हटलं होतं की वसंतराव देशपांडेंनी जन्म जर घेतला असेल तर तो खासाहेबांचा रोल करण्याकरता. आणखीन एका व्यक्तीला मला या सगळ्यांना भेटवायचं आहे. आमच्या गावात ना बरेच लोक राहतात सर, आणि सगळ्यांची इच्छा असते की मोठे मोठे लोक आले की त्यांना भेटायचं आहे. इकडे एक पोस्टमन काका असतात, ते या काळात सुद्धा पत्र घेऊन येतात. तर काही जणांची पत्र ते घेऊन येत आहेत. बघूयात ती पत्र कोणी लिहिली आहेत. या नमस्कार. नमस्कार, नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार नमस्कार. फराळ वगैरे केला का? सगळ्यांना नमस्कार, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. वा वा. काही पत्र आली आहेत तुमच्यासाठी. मी बसू का? बस बस, तुमच्यासाठीच आहे. तसं मला इतिहासातल्या सणावळी तोंडपाठ आहेत, पण बाकी सगळं सपाट असल्यामुळे मी पण आजकाल नटनट्यांना पत्र येणं फार कमी झालं आहे. ते व्हॉट्सअप आणि ट्विटर, फेसबुक यावरच सगळं चालतं सगळं. पण खूप नट असे आहेत की ज्यांना अजूनही पत्र येतात, खूप पत्र येतात. तुमच्या घरी पत्र देतो मी नेहमी. तुमच्या घरी येणं जाणं असतं माझं. तुम्ही नसता घरी तेव्हा तुमच्या आई भेटतात. खूप प्रेमळ आहेत हो तुमची आई. अशीच असती आई आमची तर आम्ही सुंदर झालो असतो असं म्हणावंसं वाटतं त्यावेळी. तर खूप गप्पा होतात आमच्या त्यावेळी. खूप सांगतात ते. त्यांना काय सांगायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं आणि मला ते लोकांना सांगायचं आहे.
तुमची परमिशन असेल तर मी सांगू का? थँक्यू. तर त्या सांगत होत्या की सचिनजींचा जन्म 1957चा. मला आठवतंय त्याच वर्षी डिम्पल कपाडिया जन्मली. म्हणजे कायम तरुण दिसणारी सगळी माणसं त्याच वर्षीची होती वाटतं. तर सचिनजी जन्मले त्यानंतर 3 वर्षांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. महाराष्ट्राला पण आता लोक कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणू लागले. सचिनजी मात्र इंडस्ट्रीत स्टार आहेत. तुमच्या आई म्हणाल्या की 1962 सचिन बाल कलाकार म्हणून पहिल्या सिनेमाचं शूटिंग करत होता. आता 62 वर्ष म्हणजे जयाप्रदा जन्मली ते वर्ष. जयाप्रदा चित्रपट क्षेत्रातून निवृत्त पण झाली आता. मग 1975 सचिनने गीत गाता चल आणि शोले असे 2 सुपरहिट सिनेमे दिले. त्या वर्षी प्रीती झिंटाचा जन्म झाला. ती पण आता निवृत्त झाली. मराठीत सचिनजी नायक म्हणून आले ते अष्टविनायक चित्रपटात. त्या वर्षी बिपाशा बासू, सुष्मिता सेन, युक्तामुखी, याना गुप्ता वगैरे वगैरे हिरोईन जन्मल्या. आज त्या कुठे आहेत माहीत नाही. मलाही त्यांना पत्र पाठवायचे. तर अशी यादी बरीच आहे. पुढे ते म्हणतात की सचिनजी आजही एका अढळ स्थानावर आहेत. तेवढेच मनाने आणि चेहऱ्याने तरुण आहेत. तुमची आई सांगत होती की तुमच्यासारखा प्रेमळ मुलगा नाही. तुम्ही नेहमी तिच्यासोबत राहण्यासाठी, तिला वेळ देण्यासाठी धडपडत असता. फक्त एकाच दिवाळीला तुम्ही जवळ नव्हता तर तुमची आई आणि बहीण अस्वस्थ झाल्या होत्या. तुम्ही जवळ आहात असं वाटावं म्हणून दिवाळी साजरी न करता 2 दिवस सलग फक्त तुमचे चित्रपट बघत होते ते. तुम्ही एकदा पाण्यात उडी मारायचा प्रसंग करायला नकार दिला होतात. डमी वापरा असं सांगितलं होतं. कारण आपल्याशिवाय आईला आणि बहिणीला कुणीच नाही याची काळजी होती तुम्हाला. आणि ज्या होडीत कॅमेरा होता ती होडी आणि कॅमेरा दुर्दैवानं दोन्हीही बुडाले. अशा खूप आठवणी आहेत आईंकडे. आई रात्री कितीही वाजले तरी तुमची वाट बघत असते. अमिताभ बच्चन मागे म्हणाले होते की चित्रपट सृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यातली 50 वर्ष सचिनजींच्याच करिअरची आहेत. याचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. तुमच्या आईला तुमच्याशिवाय दुसरा एकच सचिन आवडतो, सचिन तेंडुलकर. तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन त्याच सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं होतं. सचिनजी कट्यारमध्ये तुमच्या उर्दूच्या व्यासंगाला, गाण्याच्या अंगाला आणि चतुरस्त्र अभिनेत्याला एक सुवर्ण संधी मिळाली आहे. तुम्हाला या आगळ्या वेगळ्या रूपात बघायला तुमची आई खूप उत्सुक आहे. घरी असताना तुम्ही सारखे तिच्याबद्दल, तिच्या तब्येतीबद्दल बोलत असता. आईला हे सगळं सांगायचं राहून जातं. आताही राहून राहून तिला तुम्हाला उर्दू शिकवणाऱ्या मीना कुमारीची आठवण येते. आणि आम्हाला आई आणि मुलाचं हे प्रेम बघून मुनव्वर राणांचा एक शेर आठवतो. ए अंधेरे देख तेरा मुंह काला हो गया. ए अंधेरे देख तेरा मुंह काला हो गया. माँ ने आंखें खोल दी उजाला हो गया. सर, हे आईंच्या मनातलं त्यांनी सांगितलं. तुम्हाला काही बोलायचं आहे का आईंविषयी? मी काय बोलणार? मी जो काही आहे, जसा आहे तसा, ते मी फक्त माझ्या आईमुळे आहे.
माझ्या आईचा आशीर्वाद जोपर्यंत तिचा हात माझ्या डोक्यावर राहील तोपर्यंत मी असा राहील. त्यानंतरचं मला माहित नाही. बुलंदियों का बड़े से बड़ा निशान छुआ, बुलंदियों का बड़े से बड़ा निशान छुआ, माँ ने जब गोद में उठाया तब आसमान छुआ. वा सर. अजून एक पत्र आहे. अच्छा. शंकर महादेवन सर, तुमच्यासाठी एक पत्र आलंय, वाचतो. शंकर, माझ्या राजकुमारा, कसा आहेस आणि बायको कशी आहे? संगीता. संगीत आणि संगीतात रमलेला माझा साधा भोळा शंकर. लोक तुला माझा शिष्य म्हणतात रे. त्यांना सांग तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस, माझ्या जीवाचा तुकडा आहेस. तुला सांगितलं नाही कधी, पण ICUमध्ये असताना मी त्या डॉक्टरला शंकर शंकर अशाच हाका मारायचो. एवढा तू माझ्या जगण्याचा भाग झाला होतास. खास तुझ्यासाठी काही गाणी बनवून ठेवली होती, पण दुर्दैवाने मी हयात असेपर्यंत ते काही शक्य झालं नाही. पण तू गायलेलं बगळ्यांची फुले ऐकून अजूनही कान तृप्त होतात. माझ्या हयातीत तुझ्या गाण्याने 10 दिशा कशा भुलल्या ते पाहायला मिळालं, याचं समाधान आहे. कर्नाटकातून आलेले भीमसेन जोशी, इंदोरचे अरुण दाते आणि केरळचा शंकर महादेवन, तुम्ही सगळे एवढे मराठमोळे झाला. दुधात साखर मिसळावी तसे. सूर जुळले की मराठी माणसं किती डोक्यावर घेतात ना. तू तर आता अभिनेता झालास कट्यारमध्ये. नाट्यसंगीतांना चाली दिल्यास. तुझ्या प्रतिभेला दाद द्यायला वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकीसारखी माणसं हयात असायला हवी होती. गर्दी असते नेहमीच भोवती, पण दर्दी माणसांची दात वेगळंच बळ देऊन जाते. पण शंकर, तू अजूनही माझ्यासारखाच जमिनीवर आहेस याचा अभिमान वाटतो. कट्यार काळजात घुसली. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शंकर, आता एकच इच्छा आहे, वेळ मिळेल तेव्हा तुझ्या वसू हत्याला भेट. खूप जीव आहे तिचा तुझ्यावर. अरे, मुंबईत आल्यावर सुरुवातीला निराश होऊन आहे ती हार्मोनियम विकून परत जाणार होतो रे मी, पण तिने धीर दिला म्हणून थांबलो. तिला सांग मी खूप आठवण काढतोय तिची म्हणून. शंकर, जाता जाता एक सांगतो, तू माझ्या महाराष्ट्राचं वैभव आहेस. आणि तुझ्यासाठी नेहमी माझ्याच गाण्यातली ओळ आठवते. दया तुझी की जी शुद्ध दैवलीला, लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी या आठवणी या पत्राच्या माध्यमातून सरांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सर, तुम्ही काय उत्तर द्याल या पत्राला? एका नॉन महाराष्ट्रांना एवढं प्रेम महाराष्ट्रात मिळालं आहे आणि त्याच्यावर खळे काकांचा खूप खूप मोठा आशीर्वाद आहे. माझं कंपोजिंग जो पण थोडाफार मी करतो त्याच्यात त्यांचा एवढा मोठा इन्फ्लुएन्स आहे. कारण मी त्यांच्याबरोबर नुसतं एक शिष्यासारखं नाही, म्हणजे मी त्यांच्या घरी त्यांचं हिज होल वे ही लिव्ड ना, ते मी बघितलं आहे. ते फक्त एक कंपोजर नव्हते, ही वॉज वन ऑफ द बेस्ट ह्युमन बिईंग्स दॅट आय न्यू. तर त्यांचा आशीर्वाद आहे आणि आय एम वन ऑफ दोज ब्लेस्ड पीपल. सर, मला
खूप अशी इच्छा आहे आमच्या सगळ्या सेटवरच्या लोकांची पण इच्छा आहे की सरांना एक गाणं डेडिकेट करायचं झालं तर ते आहे बगड्यांची माळ फुले. त्याच्या जर 2 वेळेस तुम्ही गायलात. क्या वसुहत्या, त्यांना मी वसुहत्या म्हणतो. शी इज बेड रिडन आणि त्यांचं खूप आजारी आहेत. आय एम सो हॅपी की त्यांच्याकडून हे पत्र आलं आहे आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड, कधी जाऊन भेटू त्यांना. लुकिंग फॉरवर्ड. वसुहत्या म्हणजेच श्रीनिवास खळे यांच्या पत्नी आणि तुमची लवकरच भेट व्हावी अशी आमची इच्छा आहे. थँक्यू काका, तुम्ही आलात, फार बरं वाटलं. चला येतो मी. छान वाटलं तुम्ही पत्र घेऊन आलात. आणि तुम्ही घरी वेळ द्या सगळे. तुम्ही पण द्या, जा आता. तर आता येणार आहे सुबोधकडे. सुबोध, खरं तर कट्यार काळजात घुसली हा फक्त सिनेमा नाही आहे, तर हे भव्य दिव्य स्वप्न आहे जे तू पाहिलं, सगळ्या टीमनी पाहिलेलं आहे. या सिनेमाचा आत्मा आहे संगीत. त्यामुळे ओघानं गीतलेखन आलं, गीतकार, त्यानंतर सगळी टेक्निकल टीम आली. तर हा सगळा अनुभव कसा होता, याही लोकांबद्दल मला ऐकायचं तुझ्याकडून. मला असं वाटतं की ज्या काळामध्ये खायचे प्यायचे वांदे होते, अशा काळामध्ये या सगळ्या लोकांनी इतकं मोठं काम करून ठेवलं आहे की त्याची फळं आज आम्ही सगळेजण चाखतोय. तर मला असं वाटतं कुठेतरी आपल्या कलाकृतीतनं आपण त्यांना अभिवादन केलं पाहिजे. अभिषेकी बुवांसारखा संगीतकार कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाला तो म्युझिक देतात आणि ते जेव्हा फिल्ममध्ये येतं तेव्हा अभिषेकी बुवांबरोबर शंकर एहसान लॉ यांचंही नाव येतं. मला असं वाटतं की ज्याला म्हणू की एक खूप मोठी जबाबदारी शंकरजी आणि त्यांच्या टीमवरती होती की बुवांच्या म्युझिकला कुठेही धक्का न लावता एक पातळी मेंटेन करणं, ज्याला आपण म्हणतो की. आणि ते जर तुम्ही चित्रपटाची संगीत ऐकलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की अरे ह्याच्यातलं अभिषेकी बुवांचं आणि शंकरजींचं इतकं एक जीव झालेलं आहे की त्याला वेगळं तुम्ही काढू शकत नाही. नाटकातली सगळी पदं ही दार्वेकर मास्तरांनी लिहिलेली आहेत नाट्यसंगीत म्हणून. पण ह्या चित्रपटासाठी जेव्हा लिहायची वेळ आहे तेव्हा ती भाषा समजणं, त्या काळातलं पिक्चर आहे त्याची भाषा समजणं, त्याच्या पाठीमागचा विचार समजून लिहिणं. आणि मला खूप अभिमान वाटतो माझ्या 3ही गीतकारांचा. मी 4 जण म्हणतो कारण प्रकाशभाई कापड यांनी सुद्धा एक गाणं ह्याच्यातलं लिहिलं आहे. पण ही मंगेश कांगणे, मंदार चोळकर आणि समीर सामंत हे जे माझी मित्रमंडळी आहेत की ज्यांनी याच्यातली गाणी लिहिली, तुम्ही गाणी ऐका, काय फॅन्टॅस्टिक शब्द असलेली गाणी लिहिलेत. त्याच्यातल्या समीर सामंतची सगळ्यात मोठी जबाबदारी होती कारण त्यांनी उर्दू गाणी खाँसाहेबची पण लिहिली आहेत आणि त्यांनी कविराजचे छंद पण लिहिलेत. आणि जे क्लायमॅक्सचं गाणं आहे जे महेश गायला आहे, तर त्याची लय आणि त्याचा वेग बघता यांनी त्याच्यावरती अशी जबाबदारी टाकली होती. पण समीर सामंतने जे गाणं ज्या पद्धतीने विचारांचा जो एक झरा वाहतो ना त्याच्यात, तो फार विलक्षण आहे. आणि माझ्या या सगळ्या गीतकारांचं, आदित्य ओकनी त्याचं सगळं संगीत संयोजन केलं आहे, विजय दयालने मिक्सिंग केलं आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं ना की कट्यार चित्रपट असा आहे ना की तो ह्या सगळ्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणजे सुधीर पळसणेसारखा एक अप्रतिम कॅमेरामन आमच्या चित्रपटाला लाभला, हे आमच्या चित्रपटाचं भाग्य आहे. साक्षी तन्वरसारखी हिंदीतली एक गुणवान अभिनेत्री, तिचा डेब्यू सुद्धा मराठीत या चित्रपटाद्वारे करते, हे सुद्धा आमचं भाग्य आहे असं मला वाटतं. पंडित जितेंद्र अभिषेकींचं गाणं आहेच आहे, शंकरजी गायलेत, राहुल गायला आहे, खाँ साहेबांचं गाणं, महेश गायला आहे सदाशिवचं गाणं, त्याच्यानंतर शंकरजींचा मुलगा शिवम महादेवन तो सुद्धा याच्यात गाणं गायलंय, छोटे सदाशिवचं. त्याच्यानंतर अंकिता जोशी आहे, पंडित जसराजजींची शिष्या, आनंदी जोशी आहे. त्याच्यानंतर दिव्या कुमार हा एक हिंदीतला खूप मोठा गायक आहे. आणि आत्ताच्या तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला अरिजित सिंग तो सुद्धा या चित्रपटामध्ये गाणी गायलाय. त्यामुळे
मला असं वाटतं की या सगळ्यांचे एफर्ट्स जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा कट्यार काळजात गोष्टी असं बनतं. आणि ते मी मगाशी म्हणलं तसं आम्हाला याच्यातनं आम्ही किती चांगलं पिक्चर केलं आहे हे सांगायचंच नाही आहे. उलट मला असं वाटतं की आमच्या पूर्वजांनी काय काम करून ठेवलं आहे हे मला पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी कट्यार काळजात. आता येणार आहे शंकर महादेवन सरांकडे. सर, ही मराठी व्यक्तिरेखा साकारायची होती. मी मगाशी उल्लेख पण केला की मिसेस पण मराठी आहेत. मग त्यांच्याकडून किती सपोर्ट झाला किंवा त्यांनी काय काय शिकवलं, मग डायलॉग वगैरे कसे बोलायचे काय? खूप माझ्या सराउंडिंग्समध्ये खूप महाराष्ट्रीयन्स आहेत. माय वाईफ, द एंटायर उनके फॅमिली, ऑल माय फ्रेंड्स सगळे महाराष्ट्रीयन्स आहेत. सो आय एम व्हेरी वेल अवेअर ऑफ कल्चर अँड द ईटिंग हॅबिट्स. यू कॅन से लाईक स्टेइंग इन मुंबई, आय एम नो मोर दॅन 80% आय एम अ महाराष्ट्र. वा. आणि हे सगळं गाणं ते जो निधी लो गोल घे चंद मी पहिल्यापासून मी गायचो. इवन बिफोर आय वॉज नोन ॲज अ प्लेबॅक सिंगर कॉल्ड शंकर महादेवन. त्याच्या अगोदर पण आय यूज टू सिंग. जेव्हा असं संधी मिळाली, आय रिअली यु नो इट्स ट्रूली अँड मोर दॅन मी माय वाईफ इज मोर हॅपी. वा 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 वा. एक अजून एक छोटी गोष्ट शंकरबद्दल मी सांगू इच्छितो सर, की लोकांना असं वाटतं की आमच्या दोघांमधला जर कॉमन कुठला एक असा दुवा असेल तर ते संगीत आहे. वा. तो तर संगीतात त्यांनी महारथ हासिल केलेली आहे. मी तर संगीत प्रेमी आहे. अजून एक कॉमन फॅक्टर आमच्या दोघांमधला आहे आणि ते म्हणजे आम्ही खूप मोठे खवय्ये आहोत. वा वा. दोघंही. म्हणजे आम्हाला जर पॅशनेट होऊन एकमेकांशी बोलायचं असेल तर आमच्याकडे आमचा विषय असतो खाणं. वा. आणि आतमधली अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही शंकर महादेवनला जर एक डिश वाढाल तर ती त्याला म्हणजे खूपच आवडेल. ती म्हणजे वरण भात, काय याद दिलाय साजूक तूप, वा वा वा. हा, लिंबू असा पिळलेला त्याच्यावर आणि मग खोबऱ्याची आणि हिरव्या मिरचीची चटणी. हा 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 हा. एवढं जर तुम्ही शंकर महादेवनच्या समोर ठेवलं तर शंकर महादेवन तुमचा फॅन झाला. वा वा. क्या बात. महेश, आता तुमच्याकडे येणार आहे. खरं तर उल्लेख चाललाय शास्त्रीय संगीताचा, आपल्या गायनाचा, आणि त्याचा नवा चेहरा म्हणजे आत्ताच्या पिढीचा चेहरा म्हणजे तुम्हीच आहात.
एक त्याच्या आधी फक्त तुला महेशलाच प्रश्न विचारतो, हां. महेशची अजून एक ओळख तुला करून देतो. हो. महेश अभिषेकी बुवांचा शिष्य आहे. हो. त्यांनी त्यांच्याकडे तालीम घेतली आहे. तो पुण्यात शिकला, त्याच्यानंतर तो डबल इंजिनियर म्हणजे डबल MS झाला. वा वा. तो अमेरिकेत गेला आणि अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी नोकरी नाही केली. तर ज्या गुरूंकडे तो शिकला त्या गुरूंचा त्याला इतका वरदहस्त मिळाला आहे की तिकडे जाऊन तो तिकडच्या मुलांना शास्त्रीय संगीताचं शिक्षण देतो. वा 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 वा, क्या बात है. महेश, याबद्दल तुमच्याकडूनच ऐकायला पण आवडेल आम्हाला. मी जरी बाहेर अमेरिकेत राहत असलो, अर्धा वेळ इकडे असतो अर्धा वेळ तिकडे असतो, तरीसुद्धा इकडशी अगदी चांगला कनेक्टेड आहे. मराठी सिरियल्स बघतो. मला असं वाटतं की तुम्ही नोटीस कराल तर कॉम्पिटिशन्समध्ये जे दाद घेऊन जातात ते सगळे क्लासिकल बेस्डच सॉंग्स असतात. आणि असं मला नाही वाटत कुठलीही एखादी कॉम्पिटिशन असेल ज्याच्यामध्ये अभिजात संगीताचा भाग नाही आहे, तर ते संगीत आपण घेतोय आणि त्याच्यावरती शंकरजींसारखा पॉप्युलर नस असलेला मनुष्य नाही, ज्याला शास्त्रीय संगीताचं सुद्धा जबरदस्त बैठक आहे. तर मला असं वाटतं की यूथ नक्कीच ही फिल्म डोक्यावर उचलून देईल. वा वा. मला जस्ट एक पॉईंट कनेक्ट करायचा आहे जो पुढच्या पिढीच्या संदर्भातला आहे. गेल्या 3-1 वर्षात मराठीत बघितलं ना, इतके इंटरेस्टिंग प्रयोग होत आहेत. कट्यारसारखा एक सिनेमा येणं ज्याच्यात एक अभिजात भारतीय संगीत आहे असं मला वाटतं. तर त्याच्याबद्दल नेहमी एक प्रश्न विचारला जातो किंवा एक शंका येते की कट्यार म्हणजे थोडं त्या काळचा किंवा क्लासिकल म्युझिकचा सिनेमा आहे. तर किती तरुण मुलं किंवा आजचा यूथ हा शब्द जो वापरला जातो तो किती कनेक्ट होईल. मला काय वाटतं की गेल्या 3 वर्षात ज्या प्रकारे तरुणांनी आजच्या पिढीनी जे आपण म्हणतो ना की जे रिप्रेझेंट करतो त्यांनी ज्या प्रकारचं सिलेक्शन केलेलं आहे सिनेमांचं, थिएटरला जाऊन ज्या प्रकारचे सिनेमे वर्क झालेले आहेत की आज किल्लासारखा सिनेमा थिएटरमध्ये खूप तुफान चालला. म्हणजे एकीकडे टाईमपास चालला, त्याच्या बरोबरीनेच त्यांनी किल्लासारखा सिनेमासुद्धा सिलेक्ट केला. ह्याचा अर्थ ती पिढी नुसतीच काहीतरी एक उथळपणाकडे झुकलेली आहे किंवा इंटरनेटमध्ये आहे किंवा फेसबुकमध्ये असं आपण मानतो तसं मानायला नको. ते खूप सिलेक्टिव्ह आहेत. जगभराचं म्युझिक ऐकतात, जगभरातले चित्रपट बघतात आणि त्याच्या तुलनेत मराठी सिनेमा कुठे आहे असं कुठेतरी ते मॅपिंग करत असावेत. म्हणून मला कुठेतरी खात्री आहे की आत्ता जो काही यूट्यूबवरती किंवा जे काही आम्ही अपलोड्स करतो त्याला जो रिस्पॉन्स आहे तो तरुण पिढीकडनं जवळजवळ 95% सगळ्या हिट्स त्याला आहे. वा वा वा. जेव्हा म्युझिक बनवताना आम्हाला नेहमी विचारतात की हे यूथ सेंट्रिक म्युझिक आहे का. तर मी नेहमी त्यांना विचारतो यूथ म्हणजे काय, यूथचं म्युझिक म्हणजे काय, त्यांना काय चांगलं गाणे आवडत नाही काय, यूथ म्हणजे फक्त बीट असं नाही आहे. जर तुम्ही त्यांना एक चांगलं म्युझिकल पीस दिलं तर दे विल ग्रॅब इट विथ ओपन आर्म्स. फर्स्ट गाणं जेव्हा रिलीज झालं सूर निराग असं हो, दॅट वॉज अन ओरिजिनल कॉम्पोजिशन बाय शंकर एहसान लॉय. जेव्हा आम्ही बघितलं की काय रिॲक्शन आहे, इट वॉज ओनली पॉझिटिव्ह रिॲक्शन. आणि त्याच्यात जाऊन तुम्ही बघितलं तर 95% ऑफ द पीपल हू हॅव सीन द सॉन्ग, हू हॅव लाईक द सॉन्ग आर द यूथ ऑफ दिस कंट्री. नाही, आणि मला असं वाटतं की संगीत कधीच म्हातारं नसतं. संगीत तरुणच असतं, आपण त्याला म्हातारं बनवत असतो. त्यामुळे जे संगीत आमचं तरुण आहे तेच संगीत अजून तारुण्याने आम्ही लोकांसमोर आणतो. आणि याच्यात अजून दोघांचा उल्लेख राहिला. जसं मी मगाशी म्हटलं की संगीतमय चित्रपट आहेच आहे, म्हणजे संगीत या चित्रपटाचाच हिरो आहे. तसंच त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक पण येतं. कारण इतकं सगळं गाणं ऐकल्यानंतर बॅकग्राऊंडसाठी जागा काय उरली. पण संतोष मुळेकर या आमच्या मित्रांनी जे काही काम केलं बॅकग्राऊंडमध्ये, तर मला असं वाटतं की बेसनाचा लाडू बनवल्यानंतर त्याच्यावर चारोळी भरण्याचं जे काम आहे ना ते आमच्या संतोष मुळेकरनी केलेलं आहे. आणि त्याचं एडिट जे आशू आणि अपूर्वानी केलं आहे, मला असं वाटतं इट्स अ कम्प्लीट टीम एफर्ट. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकाचा हात लागलाय म्हणूनच ते गोष्ट घडणं शक्य झाले. आणि सर्वात महत्त्वाचा भाग या चित्रपटातमधले जितकी गाणी आहेत, इतर चित्रपटांपेक्षा जास्त संख्या असेल त्या गाण्यांची, पण एकही गाणं कुठेही गोष्ट थांबवत नाही, उलट गोष्ट पुढं घेऊन जाते. गाणी सो ऍक्च्युली गाणं इज ॲक्च्युली अ सीन ऑफ द फिल्म. ते गाण्यामध्ये दाखवलं जातं आणि मग गोष्ट अशी 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 ते पुढे गायक सरकत जाते. असल्यामुळे ते गाण्यातनं मांडतात. जसं सचिनजी आता म्हणले की सरांनी कंपोज केलेलं गाणं आहे मन मंदिरा, की जे पंडितजी पण गायलेत आणि छोटा सदाशिव पण गायलाय. तर त्याच्यामध्ये असं होतं, बेसिकली लहान मुलाच्या समोर काहीतरी आमिष असल्याशिवाय तो एखाद्या गोष्टीकडे वळणार नाही. त्यामुळे ते गाणं डिझाईन होतं. आणि ते गाणं गायल्यानंतर काहीतरी गोष्ट घडते जादूची त्याच्या आयुष्यात. मी आता सस्पेन्स उघडत नाही कारण 12 तारखेला फिल्म रिलीज आहे. तर त्यांनी ज्या पद्धतीने ते गाणं गायलं आहे, म्हणजे त्याचा शेवट ज्या पद्धतीने केला आहे
तर म्हणजे मी सरांना आम्ही म्हटलं की अहो सर तुम्ही जर असं गायलात तर ती जादू घडणारच आहे, पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काहीतरी जादू घडेल आणि काहीतरी वेगळं होईल. त्यामुळे आणि ते शिवमनी गायलंय. म्हणजे ते गाणं जेव्हा युट्यूबवरती किंवा याच्यावरती आलं तेव्हा सरांच्या मनमंदिरापेक्षा सुद्धा शिवमच्या मनमंदिराला जास्त रिस्पॉन्स मिळाला चांगला. म्हणजे मला असं वाटतं की सरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट अभिमानाची असेल. गोष्ट, अर्थात. तर ती चाल थोडीशी गुणगुणून दाखवा ना मनमंदिराची. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमाचे निर्माते सुनील फडतरे यांना. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. डॉक्टर, हा सर. आपल्या सांगलीवरनं येताना हा, दिवाळी निमित्त मी या सगळ्यांसाठी मिठाई घेऊन आलोय. क्या तर बात. आपण ती देऊन तोंड गोड करूया. नक्कीच. वा वा. सुनील सर, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या या वाडीमध्ये पुन्हा एकदा. कसा आहे तुमचा अनुभव कट्यारचा? कारण तुमचं सुद्धा हे भव्य दिव्य स्वप्न आहे. हो, कट्यारची सुरुवात सांगलीमध्येच झाली. सांगलीमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला मी आणि सुबोध सर भेटलो आणि कट्यारबद्दल थोडं डिस्कशन झालं आणि तिथूनच अर्ध्या तासामध्ये मी ठरवलं की कट्यारची निर्मिती करायची. वा वा. त्यानंतर फक्त सुबोध सरांच्या मागे मी फक्त होतो आणि आज ही सर्व दिग्गज मंडळी जी गोळा झालीत याला फक्त सुबोध सरच, त्यांच्यामुळेच ही सर्व मंडळी जमा झालेली आहे. तुम्हाला शुभेच्छा सर पुन्हा एकदा दिवाळी निमित्त. या मंचातर्फे एसल विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या पाहुण्यांना मिळते एक छानशी छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन कलाकारांच्या सोबत नवीन भागामध्ये. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या.